नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्टडी बूस्टर मराठी या यूट्यूब चॅनलवरती मी सिद्धेश्वर सर्वसे मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या सौंदर्य स्पर्धा 2023 मध्ये जे काही झालेल्या आहेत त्याबद्दल माहिती जी आहे ते आपण पाहणार आहोत। या स्पर्धेचे विजेते कोण ठरलेले आहेत 2023 चे, मग त्याच्यामध्ये मिस युनिव्हर्स कोण ठरलेली आहे, पर्सन ऑफ द इयर 2023 चा कोणाला भेटलेला आहे, अशाबद्दल माहिती जी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा। चला तर पर्सन ऑफ द इयर 2023 कोण ठरलेली आहे। आता पर्सन ऑफ द इयर कोणाला दिला जातो हा पुरस्कार, ज्याने जागतिक घडामोडीवर प्रभाव पाडलेला आहे। एका वर्षभरामध्ये जागतिक घडामोडीवर सर्वात जास्त प्रभाव पडलेल्या एखाद्या कार्यक्रमाला किंवा एखाद्या व्यक्तीला पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार जो आहे तो दिला जातो। आता या पुरस्काराची सुरुवात 1927 पासून झाली आणि या पुरस्काराची विजेती जी आहे 2023 ची ते टेलर स्विफ्ट हे ठरलेली आहे। 2023 ची पर्सन ऑफ द इयर कोण ठरलेली आहे, टेलर स्विफ्ट हे पर्सन ऑफ द इयर ठरलेली आहे। आता हे जो पुरस्कार जो आहे 1927 पासून सुरुवात झाली आणि याचे पहिले विजेते जे होते चार्ल्स लिंडबर्ग हे यांचे पहिले विजेते होते पर्सन ऑफ द इयरचे। पहिले भारतीय कोण होते तर महात्मा गांधी, जे की 1930 मध्ये त्यांना पर्सन ऑफ द इयर मिळालेला होता। 2022 चे कोण होते, वोलोडिमीर झेलेन्स्की म्हणजे युक्रेन या देशाचे पंतप्रधान आहेत ते होते। 2021 मध्ये एलोन मस्क जे होते पर्सन ऑफ द इयर होते। ठीक आहे। आता मिस युनिव्हर्स 2023 कोण ठरलेली आहे तर या स्पर्धेची सुरुवात 1952 मध्ये झाली आणि 2023 ची विजेती जी ठरलेली आहे सेनिस पॅलासिओस ही मिस युनिव्हर्स 2023 ठरलेली आहे। आता ती निकारागुआ या देशाची आहे। कोणत्या देशाची आहे, निकारागुआ या देशाची आहे। आता भारतीयांना मिस युनिव्हर्स भेटलेला होता का, हो, 3 मिस युनिव्हर्स भारताला मिळालेल्या आहेत। त्याच्यामध्ये सुष्मिता सेन, लारा दत्त आणि हरना सिंधू हे भारताच्या 3 मिस युनिव्हर्स आहेत। ठीक आहे, यांना हा पुरस्कार जो आहे तो भेटलेला आहे। ठीक आहे, पुढचा आहे फेमिना मिस इंडिया 2023 हे कोणाला भेटलेला आहे, कोण विजेते ठरलेली आहे तर नंदिनी गुप्ता ही विजेती ठरलेली आहे। 1952 पासून या फेमिना मिस इंडिया या स्पर्धेला सुरुवात झाली आणि ही 59वी आवृत्ती होती। 2022 ची विजेती जी आहे ती सिनी शेट्टी ही विजेती होती 2022 ची। ठीक आहे, पुढचं मिस इंटरनॅशनल 2023 या मिस इंटरनॅशनलची सुरुवात 1960 मध्ये झाली। 61वी आवृत्ती होती, जपान या देशामध्ये झालेली आहे आणि विजेती ठरलेली आहे अँड्रिया रुबिओ ही विजेती ठरलेली आहे, मिस इंटरनॅशनल ठरलेली आहे 2023 ची। ठीक आहे, पुढचं आहे तर अशा पद्धतीने आपण महत्त्वाचे जे काही सौंदर्य स्पर्धा ज्या आहेत याच्याबद्दल माहिती जी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा। थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।